हॅलो फ्रेंड्स, तुमचं स्वागत आहे आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये। तर आज आपण बनवणार आहोत आवळ्याचं ज्यूस। तर तुम्हाला सगळ्यांनाच माहीत असेल तर आवळा आहे एक आहेत ना बहुगुणी असा आहेत ना आणि त्याचे भरपूर असे आहेत ना आपल्याला फायदे आहेत। तर इथे आहेत ना मी आवळे घेतलेले। आता आवळ्याचं सीझन चालू झालेले आहेत। बऱ्याच मार्केटमध्ये आहेत ना आता आवळे भरपूर प्रमाणात अवेलेबल झालेले आहेत। तर केस गळतीवर, त्याचप्रमाणे शरीरातील उष्णता, डोळ्यांचे काही विकार असतील तर त्यावर आहेत ना सगळ्यात रामबाण उपाय म्हणजे आहेत ना आवळा आहेत। तर आवळ्याचं ज्यूस आहेत ना पिल्याने खूप चांगलं असतं शरीरासाठी। तर आपण ते पूर्ण कसं बनवायचं ज्यूस तर ते आपण ह्या व्हिडिओत बघणार आहे। तर इथे आहेत ना मी ना सर्व फ्रेश आवळे घेतलेले आहे। तर त्याचे आहेत ना असे कडाकडाने आहेत ना चिरून घ्यायचं, कारण आतमध्ये आहेत ना बी असतं, त्यामुळे आहेत ना कडाचे जे त्याच्यावरचे आहेत ना सालन ते असते ना ते कट करून घ्यायचे आहेत। आवळा आहेत ना आवळ्याचं जर सेवन आपण कंटिन्यू करत असलो ना तर आपले आहेत ना केस सुद्धा छान वाटतात। त्याचप्रमाणे आपल्या आहेत ना चेहऱ्यावर सुद्धा छान असा ग्लो येतो। परत डोळ्यामध्ये पण काही डोळ्याचे प्रॉब्लेम्स असतील तर ते सुद्धा नीट होतात आणि पचनक्रिया सुद्धा सुधारते। त्यामुळे आवळ्याचे बरेचसे असे फायदे आहेत। तर इथे मी आहेत ना आता आवळे या प्रकारे आहेत ना बारीक करून घेतलेले आहेत। तर आवळा आहेत ना डायरेक्टली कच्चा खाल्ला ना तो पण चांगला असतो, कारण त्याने दात स्वच्छ होतात। तर इथे बघू शकता मी आहेत ना आता हा आवळा जो कट केलेला आहेत ना तर तो आहेत ना एका मिक्सरमध्ये आहेत ना असा काढून घ्यायचा। त्यानंतर आहेत ना त्याच्यामध्ये मस्त आहेत ना 4-5 आहेत ना कढीपत्त्याची पानं टाकायची। परत आहेत ना थोडं अद्रकचा तुकडा टाकायचा आणि आहेत ना थोडं चवीनुसार आहेत ना गूळ टाकायचं। आता आपण मिक्सरला ग्राइंड करणार आहे, त्यामुळे आहेत ना थोडं पाणी टाकून घ्यायचं आणि मिक्सरला आहेत ना एकदम म्हणजे अशी बारीक पेस्ट करून घ्यायची, कारण जेणेकरून आपल्या आहेत ना त्यातील ज्यूस व्यवस्थित निघला जाईल। तर तुम्ही बघू शकता इथे मी मिक्सरला बारीक करून घेतलं। तर आता गाळण्यासाठी येत नाही इथे एक चाळणी घ्यायची, त्याने येत नाही या प्रकारे असं गाळून घ्यायचं। तुम्ही पाण्याचं प्रमाण कमी जास्तही करू शकतायत, कारण ते आहेत ना आवळा जास्त तुरट पण असतो, त्यामुळे तुम्हाला आवडेल तसं म्हणजे पाणी तुम्ही टाकू शकता। तर इथे बघू शकता त्या प्रकारे आहेत ना जेवढं पाणी चाळणीने निघालं ना तेवढं काढून घ्यायचं। त्यानंतर असं चमचा घ्यायचं, चमच्याने प्रेस करायचं, जेणेकरून आहेत ना जे पाणी ज्या याच्यामध्ये राहिलेले आहेत ते निघून जाईल आणि व्यवस्थित आपलं ज्यूस निघून जाईल। तर हा जो वरचा चौथा आहेत ना तर तो पण म्हणजे काही जण वापरतात, त्याचं आहे ना सुकी पावडर सुद्धा बनवता येते त्याच्यापासून। तर आवळ्याचा कोणताच पार्ट असा नाहीत का तो असा म्हणजे उपयोग होत नाही। तर तुम्ही नक्की ट्राय करा हे ज्यूस, आणि खूप म्हणजे आपल्या आरोग्यासाठी ना खूप चांगले आहेत। तर आता मी सगळं काढून घेतलं ज्यूस। त्यानंतर आहेत ना इथे आहेत ना अर्धा चमचा आहेत ना मी मध टाकले आहेत आणि छान असं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचंय, जेणेकरून ते सगळं आहेत ना एकसारखं पसरेल आणि जो तुरटपणा आहेत ना त्याच्यामुळे मधामुळे आहेत ना छान कंबाईन होऊन जाईल त्याचं, आणि खायला म्हणजे पिण्यासाठी पण टेस्टी लागेल। तर आपलं इथे आवळा ज्यूस तयार झालेले आहेत। तर तुम्ही तुमचे जर केस गळत असेल किंवा काही केसांचे प्रॉब्लेम असेल तर तुम्ही हे ज्यूस नक्की ट्राय करा, तुम्हाला रिझल्ट पण नक्की भेटेल आणि आपल्या शरीरातील पाचनक्रिया सुद्धा सुधारते। त्यानंतर आहेत ना म्हणजे खूप सारे उपाय आहेत। तर तुम्हाला कशी वाटली ही रेसिपी नक्की कमेंट करून सांगा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब